आम्ही ना खूप दिवसापासून प्लॅनिंग करत होतो. आम्ही म्हणजे मी आणि माझी जाऊबाई. आम्ही दोघी खूप दिवसापासून म्हणजे जेव्हापासून डिसेंबर महिना स्टार्ट झाला तेव्हापासून आमचा विचार होता. आमचं चाललं होतं दोघींचं की ह्यावेळेस आपण 31st सेलिब्रेट करायला कुठेतरी बाहेर जाऊ. कारण जवळपास 1-1.5 वर्ष झालं आम्ही कुठेही बाहेर फिरायला गेलो नव्हतो सोबत फुल फॅमिली. म्हणून ह्यावेळेस विचार आमचा चालला होता. आम्ही प्लॅनिंग करत होतो. बट जसं जो विचार आम्ही केला, आमची जी प्लॅनिंग होती त्याच्यावर पूर्ण पाणी पाणी फेकल्यासारखं झालं. कारण आमचे मिस्टर म्हणजे माझे मिस्टर आणि माझे भासरे या दोघांनाही ड्युटीवरून यायला 10-10:30 जवळपास वाजले होते आणि मुलं खूप नाराज होते. आम्हीही त्यांच्यावर खूप रागावलेलो होतो. बट थँक गॉड मी आधीच केक ऑर्डर केलेला होता. माझी एक फ्रेंड आहे जी खूप छान केक बनवते. ती केकचे ऑर्डर घेते. तिला मी आधीच एक केकची ऑर्डर दिलेली होती. एक छोटूसा केक मी तिला बनवायला लावला होता. छोटूसा यासाठी कारण मुलांना सर्दी आहे, थंडीचे दिवस आहे त्याच्यासाठी म्हणून मी तिला आधीच सांगून दिलं होतं की केक जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नको. आणि नंतर मी केक आणला. आम्ही केक कटिंग केला आणि नंतर पार्सल मागवलेले होते चायनीजचे. कारण विचार तर आमचा खूप काही होता की आपण बाहेर जाऊन हे खाऊ ते खाऊ. मुलांनी खूप विचार केला होता. त्यांची पण खूप सारी प्लॅनिंग झालेली होती. बट असं नाही झालं. तर आम्ही चायनीजच ऑर्डर केलं आहे. चायनीजमध्ये मंचुरियन नूडल्स आणि मंचुरियन राईस, मंचुरियन चिकन चिल्ली नाही सॉरी सोयाबीन चिल्ली आम्ही ऑर्डर केलेली होती आणि ती खाल्ली. आणि खूप जास्त वेळ झाला होता त्याच्यामुळं काही आम्हाला जेवण जात नव्हतं. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघींनी किचन आवरले. कारण गृहिणींनी स्वयंपाक जरी घरी केला नसेल तरी त्यांना किचनचे जे काम आहे ते करावेच लागतात. तर दोघींनी किचन आवरली आणि नंतर मुलांनी डान्स केला खूप जास्त. मग केक आणल्यावर ते खुश झाले आणि त्यांना मग त्यांना हसलेलं पाहून आम्ही दोघी पण खुश होतो. आणि नंतर रूम आवरली. मुलांचा झोपण्याचा टाईम झाला. आता जवळपास 10:30-11 वाजले होते. आणि नंतर तरीही मुलं काही दमलेली नव्हते. ते डान्स करतच होते. आणि नंतर मी रूम आवरली आणि मुलांना झोपून दिलं. तुमचं ह्या वेळेसचा 31st तुम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट केला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड नाईट.